कन्या राशीच्या मंडळीनं जर तुमच्या आयुष्यात गेले काही दिवसापासून फक्त आणि फक्त अंधार, अपयश, मानसिक त्रास सुरू असेल तर हा व्हिडिओ मंडळीनं तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. कारण पुढच्या काही सेकंदात जे काही सत्य मी उघड करणार आहे ना, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आतापर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं, टिचवलं, तुमच्या पाठीमागे हसले आणि तुमच्या प्रत्येक अपयशावर टाळ्या वाजवल्या, त्या सर्वांच्या तोंडावर कायमचं कुलूप लावणार तो महाभयंकर काळ आता जवळ आलाय. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. कारण आकाश मंडळात घडणाऱ्या एका अत्यंत दुर्मिळ ग्रहयोगामुळे कन्या राशीच्या नशिबाचे बंद दरवाजे आता उघडत आहेत. पौर्णिमा ओसरताच अशी एक अकल्पित उलथापालथ होईल ज्याने तुमचे शत्रू स्वतःहून गुडघ्यावर टेकतील. पण सावध राहा, या संपूर्ण चक्रव्यूहात एक अशी भयंकर चूक आहे जी जर तुम्ही केली तर हाताशी आलेली सुवर्ण संधी एका क्षणात, सेकंदात मातीमोल होईल. ती एक चूक कोणती आणि कोणत्या अशा 9 घटना आहेत जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील, हे जर जाणून घ्यायचं असेल तर ही भविष्यवाणी अजिबात स्किप न करता शेवटच्या सेकंदापर्यंत पहा. कारण शेवटची घटना तुमचं संपूर्ण आयुष्य, भविष्य बदलून टाकणार आहे. नवी उमेद आणि सकारात्मक काळ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण कन्या रास आहे, माझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे किंवा अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी प्रत्येकाने कमेंट करा. ज्यांचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, यांनी तीही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळीनं कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल कन्या राशीचा, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कन्या राशीच्या मंडळीनं, ताईनं, दादानं, पौर्णिमाची ऊर्जा ओसरताच आता तुमच्या आयुष्यात एका नव्या सकारात्मक पर्वाचा श्री गणेशा होईल. आकाश मंडळात ग्रहांची चाल वेगाने बदलत असून बुध व गुरुची बदलती स्थिती तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरेल. गेले काही दिवसापासून जे मानसिक ताणतणाव आहेत, आर्थिक अस्थिरता किंवा कामाच्या ठिकाणी होणारा त्रास तुम्ही जो सहन करत आला आहात, तो आता संपण्याची वेळ आली आहे. ग्रहांचे हे बदल केवळ तुमच्या सभोवतालीचे वातावरणच बदलणार नाहीत, तर तुमच्यातील निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास सुद्धा एका नव्या उंचीवर नेतील. या काळात तुमच्या आयुष्यात एक गूढ सकारात्मक बदल घडताना दिसेल. जे लोक किंवा विरोधक आतापर्यंत तुमच्या पाठीमागे तुमच्यावर शंका घेत होती, तुमच्या क्षमतेवर ते प्रश्नचिन्ह उपस्थित करते, ते आता आपोआप मागे हटू लागतील. तुमची कुंडली सांगते की हा काळ आत्मपरीक्षणातून स्वतःला एका नव्या उंचीवर नेण्याचा आहे. ग्रहांचे परिवर्तन तुम्हाला केवळ धीर देणार नाही, तर तुमच्या कष्टाचे योग्य चीज कसे होईल त्यासाठी योग्य दिशा दाखवेल. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संधीचं स्वागत करण्यासाठी तयार राहा. या परिवर्तनाच्या सुरुवात होताच तुम्हाला तुमच्या दिनचर्येत आणि विचारामध्ये मोठा फरक जाणेल. नकारात्मक ऊर्जा मागे पडून एक नवी उमेद तुमच्या मनात घर करेल. हा काळ तुमच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा सुवर्ण काळ असणार आहे मंडळीनं. त्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा भरपूर असा लाभ घ्या आणि तुमच्या धैर्याकडे आत्मविश्वासाने पावले टाका. पौर्णिमेनंतर घडणारे 9 मोठे चमत्कारी बदल. कन्या राशीच्या जातकांनो लक्षपूर्वक ऐका. पौर्णिमेनंतरचा हा काळ तुमच्या आयुष्यात एक मागोमाग एक असे 9 मोठे चमत्कार बदल घडवून आणणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे तुमचा आर्थिक मार्ग मोकळा होईल. मंडळींनो, गेले काही दिवसापासून रखडलेले धन, उधारीचे पैसे आणि व्यवस्थेतील अडकलेला नफा अनपेक्षित मार्गाने थेट तुमच्या हातात येईल. पैशाच्या कमतरतेमुळे थांबलेली तुमची अनेक कामे आता वेगाने घेतली. नवीन गुंतवणुकीतून मोठा अचानक धनलाभ संभवतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि भक्कम बनेल. दुसरी मोठी घटना, तुमचं करिअर आणि व्यवसायात घडणाऱ्या नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामावर जाईल, ज्यामुळे तुमचं कौतुक तर होणारच, पण प्रमोशन किंवा मोठ्या जबाबदारीची नवी दारे सुद्धा उघडतील. नवीन व्यावसायिक संधी आणि भागीदारीकडून मिळणारे संपूर्ण सहकार्य तुमच्या व्यवसायाला एका नवीन शिखरावर घेऊन जाईल. तिसरी घटना, तुमच्या नात्यामध्ये गोडवा आणणारी ठरेल. कुटुंबातील जुने वाद, गैरसमज किंवा दुरावा आता संपुष्टात येईल आणि अपूर्ण राहिलेले कुटुंबीय सौख्य पुन्हा परत मिळेल. नातेवाईकांमधील कलह मिटण्याने घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तसेच एकमेकांमधलं प्रेम आणि जिव्हाळा अधिक घट्ट होईल. याशिवाय चौथी घटना अचानक घडणाऱ्या शुभ प्रवासाची असेल, जो प्रवास तुमच्यासाठी भविष्यात अत्यंत फायदेशीर
ठरेल. या प्रवासादरम्यान तुमची नवीन ओळख आणि व्यावसायिक संपर्क निर्माण होतील, ज्यांचा थेट फायदा तुम्हाला आर्थिक उन्नती आणि नवीन संधी मिळण्यात नक्कीच होईल. 5वी घटना म्हणजे जुने कायदेशीर वाद किंवा जमिनीशी संबंधित अडचणी संपुष्टात येणे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कोर्टाचे प्रकरणे निकाले निघतील. तुमचे विरोधक स्वतःहून माघार घेतील किंवा असा मार्ग निघेल ज्याने तुम्हाला पूर्ण न्याय मिळेल आणि तुमच्या डोक्यावरील मोठा मानसिक ताण एका क्षणात नक्की हलके होईल. मंडळींनो, 6वा बदल विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणार असून हा काळ त्यांच्यासाठी सुवर्ण काळ ठरेल. अभ्यासातील एकाग्रता आणि स्मरणशक्ती कमलेची वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेल, तसेच परदेशात उच्च शिक्षण घेणे किंवा नोकरीसाठी लागणारा विजा आणि ॲडमिशनचे अडकलेले मार्ग वेगाने मोकळे होतील. 7वा चमत्कारी बदल तुमच्या आरोग्याशी संबंधित असेल. गेले काही महिन्यापासून जाणवणारा सत्याचा मंडळींनो, सततचा शारीरिक थकवा, अपचन आणि मानसिक अव्यस्तता आता पूर्णपणे गायब होईल. शरीरात नवीन सकारात्मक ऊर्जा येईल आणि घरातले जुन्या आजारांनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींना आरोग्य लाभ मिळून औषधाचा खर्च कमी होईल. 8वा मोठा बदल म्हणजे स्वतःची हक्काची मालमत्ता तयार होणे. स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन घर, जमीन किंवा स्वप्नातील वाहन खरेदीचे योग जुळून येतील. अनपेक्षित मार्गाने बँक सपोर्ट किंवा आर्थिक लाभ यामुळे तुमच्या अनेक वर्षापासून अपूर्ण राहिलेले स्वप्न सत्यात उतरतील. नवीन आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे समाजात व तुमच्या कार्यक्षेत्रात मिळणारा प्रचंड मानसन्मान. तुमच्या पाठीमागे लपून छपून कट रचणारे लोक अचानक निष्प्रभ ठरतील. तुमची कीर्ती, प्रतिभा आणि सामाजिक प्रभाव इतका वाढेल की विरोधकांना मान खाली घालावी लागेल आणि तुमचे समाजात एक वेगळे स्थान निर्माण होईल. मंडळींनो, हे सर्व बदल मिळून तुमचं संपूर्ण नशीब पालटून टाकणारे ठरतील. सध्या तुम्ही ज्या मार्गावर चालला आहात तो विजयाचा मार्ग आहे, हे दर्शवणारे 3 अत्यंत स्पष्ट संकेत आता तुम्हाला अनुभवायला मिळतील. लक्षपूर्वक ऐका. वाटेतले विरोधक आता अचानक शांत होणे. जे लोक आतापर्यंत तुमच्या पाठीमागे किंवा उघडपणे कारस्थान रचत होती, ते आता स्वतःच्या वैयक्तिक समस्यामध्ये इतके अडकतील की त्यांना तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. दैनंदिन जीवनातील मानसिक शांतता आणि शुभ शकुनीची अनुभूती सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला विनाकारण एक असीम आनंद, मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर समजून जा की ग्रह आता पूर्णपणे तुमच्या बाजूने काम करत आहे. तुमची अंतःप्रेरणा आणि स्वप्ने या काळात तुम्हाला स्वप्नामधून किंवा अंतःप्रेरणेतून भविष्यातील यशाचे स्पष्ट संकेत मिळतील. कोणते पाऊल उचलायचे आहे आणि कोणते व्यक्ती योग्य आहे याचा आधीच अंदाज येईल. मंडळींनो, टाळावयाची एक भयंकर चूक. नशीब बदलत असताना आणि यश हाताशी येत असताना माणसांकडून अनेक चुका घडतात. त्यातली एक मोठी चूक म्हणजे अतिउत्साह आणि अहंकार. या काळात न कळत होणारी सगळ्यात मोठी चूक म्हणजे तुमच्या गुप्त योजना किंवा भविष्यातील महत्त्वाचे प्लॅन्स लोकांसमोर उघड करणे. तुमचं काम पूर्ण होईपर्यंत मौन बाळगणे आणि शांतपणे आपल्या धैर्यावर लक्ष केंद्रित करणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद असणार आहे. कोणासमोर यशाचा बडेजावा करू नका किंवा विरोधकांना डवसण्याची चूक तर अजिबातच करू नका. अंतिम परिणाम आणि सुवर्ण क्षण. पौर्णिमेनंतर घडणाऱ्या घटनांचा अंतिम परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारी एक ऐतिहासिक क्रांती असेल. जे लोक तुमच्यावर टीका करत होते ते तुमच्या यशापुढे निमूट आणि हतबल झालेले दिसतील. विरोधकांचे सगळे कट कारस्थान जळून खाक होतील आणि त्यांच्या तोंडावर आपोआप कुलूप लागेल. पौर्णिमेचा हा विशेष उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. पौर्णिमेनंतरचा उपाय सांगत आहे, तर लक्षपूर्वक ऐका. चंद्र आणि बुधाची शुभ ऊर्जा प्राप्त करण्यासाठी व दोषाची पीडा दूर करण्यासाठी कन्या राशीच्या जातकांनी पौर्णिमेच्या रात्री व त्यानंतरच्या पहिल्या बुधवारी हा उपाय आवर्जून करा. रात्री चंद्राच्या प्रकाशात तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात थोडे शुद्ध पाणी, तुळशीचे पान आणि पांढरे फूल ठेवून ओम बुधाय नमः, ओम बुधाय नमः किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला हिरव्या वस्तूचे किंवा धान्याचे जसं की मूग दान करावे. यामुळे मनातील अस्थिरता किंवा अव्यस्तता दूर होऊन रखडलेली कामे जलद गतीने मार्गी लागतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. राशी भविष्य अचूक पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.
महादेवाचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर राहो अशीच कृपा करते. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.